शिवा न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत. चला तर पाहूया आजच्या काही घडामोडी. बर्निंग बसमध्ये 10 प्रवाशांचे दहन. ट्रकच्या धडकेने बंगळूर गोकर्ण स्लीपर बसला आग. महामार्ग 3 तास ठप्प. पंतप्रधानांकडून शोक. ख्रिसमसच्या सुट्टीनिमित्ताने बंगळूरहून गोकर्णला स्लीपर बसने परतणाऱ्या प्रवाशांवर गुरुवारी मध्यरात्री 2 वाजता चित्रदुर्गजवळ काळ बनून आलेल्या ट्रकने घाला घातला. विरुद्ध दिशेने धावणाऱ्या या ट्रकने दुभाजक ओलांडून कुंपण तोडून सी बर्ड कंपनीच्या खाजगी स्लीपर बसला धडक दिली. धडकेमुळे बसचे डिझेल टाकीची स्फोट होऊन लागलेल्या आगीत 10 प्रवाशांचे सजीव दहन झाले. त्यात एक आई व मुलगीचा समावेश आहे. अपघातात बसचे चालक वाहक बचावले, मात्र ट्रक चालकही होरपळून मृत्यू झाला. दरम्यान 48 मुलांना बंगळूरहून दांडेलीकडे घेऊन जाणारी एक शालेय बस या ट्रकच्या धडकेतून बालबाल बचावली, अन्यथा आणखी मोठा अनर्थ घडला असता. अपघातानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी शोक व्यक्त केले असून मृत तसेच जखमींना मदतीसाठी जाहीर केले. अपघातानंतर बंगळूर बेळगाव महामार्ग सुमारे 3 तास बंद होता. अपघात स्थळापासून दोन्ही बाजूंना 30 किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. चित्रदुर्ग जिल्ह्यातील हरियूर तालुक्यातील गोलरतू क्रॉसजवळ हा भीषण अपघात झाला. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. बसमध्ये एकूण 32 प्रवासी होते. त्यापैकी काही किरकोळ तर काही गंभीर जखमी आहेत. जखमींना स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे, तर गंभीर जखमींना प्रवाशांना बंगळूर येथील व्हिक्टोरिया रुग्णालयात दाखल करण्यात आली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार बसमधून एकूण 32 प्रवासी प्रवास करत होते. 16 महिला व 14 पुरुष तसेच वाहक चालक यांचा त्यात समावेश आहे. गोकर्णचे 25, कुमटा येथील 2 व शिवमोगा येथील 2 प्रवासी होते. मंजुनाथ, संध्या, शशांक, दिलीप, प्रीतीश्वरन, व्ही बिंदू, के कविता, अनिरुद्ध बॅनर्जी, अमृता, ईशा, सूरज, मनसा, मिलन, हेमराजुमर, कल्पना प्रजापती, एम शशिकांत, विजय भंडारी, नव्या, अभिषेक, एच किरणपाल, एम कीर्तन अशी काही प्रवाशांची नावे आहेत. मात्र मृतदेहांचा कोळसा झाल्याने रात्री उशिरापर्यंत मृतांची ओळख पटली नव्हती. आरक्षण यादीनुसार जिवंत असलेल्या प्रवाशांचा खातिरनामा केली जात होती. शिवा न्यूजसाठी शिवानंद वशेदार.